आणि ब्रेक नंतरची बातमी पुणेकरांसाठी आणि इतर पर्यटकांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। दरड कोसळल्यामुळे आणि ती हटवण्यासाठी लागणाऱ्या कालावधीमुळे पुढचे 8 दिवस सिंहगडाचा सगळा परिसर हा बंद असणार आहे। सिंहगडावरती पर्यटकांना काही जाता येणार नाहीये। खरं तर गेले काही दिवस सातत्याने पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढू लागलेल्या आहेत आणि इथे सुरक्षिततेचा उपाय म्हणून 8 दिवस इथली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे। दगड बाजूला काढण्याचं काम आजपासून सुरू झालंय, तर दुसरीकडे सिंहगडाच्या सुरक्षेसाठी सरकारनं 1,65,00,000 रुपये मंजूर केलेत। मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिरंगाईमुळे हे सगळे पैसे तसेच पडून आहेत। दरवर्षी कोसळते आणि दरवर्षी निधी आता 1,65,00,000 रुपये निधी दिलेला आहे, पण अजून काही इथपर्यंत आलेलं नाही, का काम सुरू नाही। म्हणजे आणि त्याच्यानंतर विधिमंडळात परत त्यांनी अजून निधी वाढवलाय, तिथं कोट्यवधी रुपये म्हणले की अजून गडाला निधी वाढवून गडाची सुधारणा करणे, पण अजून एक दगड त्यांनी बसवले नाही। जाळ्या मारायचं काम म्हणले, जाळ्याचं नाही, रस्त्याच्या लगच जे 10-12 पॉईंट आता निसटणार आहेत, म्हणजे पूर्ण निसटायच्या बेतात। आता काल कसा निसटला 1 पॉईंट, त्याच्यात काही दुर्घटना झाली नाही, ही चांगली गोष्ट आहे।